लोक आवडतात. घरी बसणाऱ्यांना त्यांना आवडत नाहीत त्यांना. हॉटलाईनचा विषय मी यासाठी म्हणालो कारण चर्चा होती की तुम्हाला एक आकडी जागा मिळतील, बातम्या पण तशा आल्या की फक्त 8-9 मिळणार. पण बार्गेन पॉवरचा उल्लेख जो झाला, एवढी जबरदस्त बार्गेन पॉवर की तुम्ही 15 जागा आणल्या. या 15 जागा आणण्यासाठी अशी कोणती हॉटलाईन आहे जिथे फोन करून तुम्ही आपलं सगळं करून घेता? हे सगळं तुम्ही बाहेर परसेप्शन तयार केलेलं आहे. असं काही बार्गेनिंग नाही, संघर्ष नाही, काही नाही. समन्वयाने सगळं झालेलं आहे. थोडं वेळ मागे पुढे लागतो, कुठली जागा कुणाला लढवायची असते, इच्छा असते. इच्छा व्यक्त करणं काय गुन्हा थोडीच आहे. त्यामुळे थोडा मागे पुढे होतं, परंतु जो निर्णय झाला आहे तो संमतीने समन्वयाने झालेला आहे आणि अगदी खेळी मिळण्याच्या वातावरणात झालेला आहे. पण आव्हान असणार आहे ह्या 15 जागांचा चांगलं स्ट्राईक रेट ठेवण्याचा. या 15 जागा निवडून आणणं सोपं नाही, कारण मुंबईमध्ये 3 जागा. कोण म्हणाला? मी सांगतो 15 पैकी 15 जागा निवडून आणणार आम्ही. हा कॉन्फिडन्स आम्ही काम केलेलं आहे. कामाच्या जोरावर मी सांगतो 100% आमचं स्ट्राईक रेट असेल. कामाच्या जोरावर जे आम्ही 2 वर्षात काम केलंय ते आणि 10 वर्षात मोदीजींनी तर केलंच आहे, ते तर भरपूर केलंय. पण 2 वर्षात जे केलंय आम्ही महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र बघतो सगळीकडे प्रकल्प सुरू आहेत. बंद पाडण्याचं काम ज्यांनी केलं, स्पीड ब्रेकर ठोकण्याचं काम केलं, ते आम्ही सगळे उघडून फेकून टाकले आणि काम चालू केले. म्हणजे एनडीए मधला एक असा घटक पक्ष तुमचा असेल जो 2 आकडी जागा मोदींना देईल. 100% देईल. आम्ही 48 जागांवर काम करतोय. 15 का विचारता तुम्ही? मी 48 जागांवर काम करतोय. 48 जागांना मी सगळीकडे गेलोय. आता उरलेल्या जागांमध्ये जाणार आहे. त्यामुळे आमचा स्ट्राईक रेट तुम्ही 15वर धरू नका, 48वर धरा. मिशन आमचं 48 आहे. 45 प्लस होता तो. 45 प्लस. पण ह्या कॅम्पेन बद्दल जर बोलायला झालं तर एक निगेटिव्ह कॅम्पेन सगळ्या बाजूने. तुम्ही विकास कामांना